हाय गाईज, हा माझा व्लॉग आहे. आता मी खूप दिवसांनी चालू करतोय आणि आता मी बोलतोय. तर माहिती आहे मी खूप दिवसांनी तुम्हाला भेटतोय वगैरे, पण काय करणार, नंतर घरी गेला मी तुमच्याशी बोलतो म्हणजे काय इश्यू होतं वगैरे. किस्सा खूप आहे ना. हा बघा, हा पण आहे माझ्या ब्लॉगमध्ये नवीन मेंबर येणार आहे. 7 हा पण येणार आहे, तर याला पण आपण क्रेडिट देऊया. ये इथे 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 काय बोलतात मित्रांनो, सकाळी सकाळी आलाय, व्हिडिओ शूट करतो इथे. माझी पण झोप खराब, तुमची पण खराब, पण आता काय करणार. बघ इथे, हे बघ, बघ हे बघ. हां बघा, मी एकदम असं कसं गोरा गोरा दिसतात सकाळी सकाळी. तर तेच बोलणार होतो, बाकी काय नाही. माहिती आहे थोडं, आता मी झोपेतनं उठलो सकाळी, बट जास्त जनरली उठत नाही. तसं तुम्हाला माहिती आहे मी खूप दिवसांनी आलो आहे आता, म्हणजे होतो काही गोष्टीत बिझी वगैरे. तर हा या माणसाने उठवलं आहे मला सकाळी सकाळी यायला. गुड मॉर्निंग असं आम्ही कधीतरीच बोलतो. जनरली आमची गुड मॉर्निंग होते 8च्या नंतर, तर आम्ही जनरलीच तसं कधीतरी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलतो. श्रेयस तुझा भाऊ भेटला भाई, हा बघ. हे तू श्रेयसचा भाऊ ना भाई. तुझा भाऊ भेटला, बघून घे नंतर कसं काय तुमचं भाई. आपापसात काय बोलतो ना, घराचा मामला आहे, आपण काय बोलू घरातला मामला आहे, आपण काय बोलू नाही शकत त्यात. प्रॉपर्टीमध्ये शॉर्ट होईल. बिचारा गार्डनमध्ये फिरतोय भाई, तुम्ही त्याला एवढं पागल करून सोडलंय. पण सकाळी सकाळी खूप ॲक्च्युली भारी वाटतं, पण थंडी एवढी पण नसावी रे, मग भारी नाही वाटत जनरली. मी तर असं शॉर्ट्स आणि वगैरेवर आलेलो आहे सध्याला, तर मग एवढं काय थंडी असं आम्हाला खूपच जास्त फील होते. हा ना, हा पूर्ण पॅक होऊन आला आहे बघा, ह्याची पूर्ण पॅकिंग आहे वरतून खालपर्यंत. मी वरतून खालपर्यंत फुल असं अर्ध नग्न अवस्थेत आलेलं आहे. तर मी थोडक्यात झोपेतनं उठलो आणि याचा कॉल आलेला वगैरे मला. तेच, बाकी काय आता बघू, पुढे जाऊन मी बोलतो, कंटिन्यू करतो. बाकी एवढंच आता सध्याला तेच की आता परत होणार आहे चालू आपले व्लॉग्स वगैरे. तर बघा तुम्ही, हे बघा मित्रांनो, टार्झन थांबा 2 मिनटं मी दाखवतो. हे बघा, फुल एकदम. मी यासाठी कॅमेरा परत ऑन केलेला आहे की जनरली तर मस्त सनकिस करून मला बोलताना हसायला येतं. बट हाय ॲक्च्युली आहे तशी गोष्ट, पण हे बघा, उन्हामध्ये तुमची स्किन खूप चांगली दिसते. मी काय असं स्पॉन्सरशिप करत नाही तर बाई गार्नियरच्या ॲडमध्ये मला घेतील. तर हे बघा, असं पूर्ण तुमच्या चेहऱ्यावर मी फर्स्ट टाईम असं ऊन विंड हे घेतो आहे, म्हणजे सनलाईट घेतो आहे. बट जनरली मी नाही असं काय करत. तेच सांगते, खूप भारी वाटतं थंडीमध्ये स्पेशली, खूप भारी वाटतं. जसं की आम्ही शॉर्ट्सवर येतो तर आम्हाला खूप असं अजून भारी वाटतं. तर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही शॉर्ट्सवर या आणि शॉर्ट्समध्ये येऊन एकदा सनलाईटमध्ये बसा. दुनियातलं जगातलं सगळ्यात काय बोलतात रिलीफ जे तुम्हाला आहे ना, ते त्या शॉर्ट्समध्ये आणि त्या उन्हाचं रिफ्लेक्शन जे तुमच्या चेहऱ्यावर पडेल बॉडीवर, ते तुम्हाला असं फील होणार. जसं की आता पार्थ तर पूर्ण पॅकिंग करून आलेलं आहे, बट मी बोललो ना अर्ध नग्न अवस्थेत आहे, आता करू नाही शकत काय. बट सध्याला स्किन खूप भारी दिसते, चेहरा खूप भारी दिसते भाई, माणूसच भारी आहे, काय बोलणार. टचवूड कर मेल्या तिथे साल्या, होय टचवूड कर. असं टचवूड आपण करायला लावायचा, मित्र आणला का त्याचा फायदा घ्यायचा. तर तेच, बाकी काय नाही. चला आता मग भेटू, मी तुम्हाला पुढे भेटतो. आता जिमला पण जायचं आपल्याला सध्याला, तर जिम नाही मिस करू शकत. बाकी तुम्हाला नंतर एक सीन सांगेल मी, तो जर तो सीन ऐकून घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण की तो सीन खूप भारी आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली मलाच लागलेलं त्या सीनमध्ये. तर मी तुम्हाला तो एंडिंगला प्रॉपर एक्सप्लेन वगैरे करेल. बाय द वे मी असं मुद्दामून इथे कॅमेरा धरला कारण की मी चांगला दिसतो याच्यात. तर तेच आता बोले, चला भेटू पुढे, बाय. हा सकाळी सकाळी जाम कांचा होत्या, यायचं नव्हतं, ह्याच्यासाठी आलो. हा बघ, अरे बंद कर यार, बंद कर झाल्या, बंद. आता एक गोष्ट आता आम्हाला दिसली दोघांना इथे, बस एक दोघं फ्रेममध्ये झालेला असा सीन. तुम्ही जी जनरली जुने ॲड बघितली असेल ना, ज्याच्यामध्ये ग्लुकॉन डीची ॲड येते, त्याच्यामध्ये माहिती ना ते सनमधनं असं स्ट्रॉ येतो आणि त्या पोराच्या डोक्यात जातं. फुटबॉल वगैरे काय खेळत असतो, तुम्हाला आयडिया नाही, आणि सगळी ती एनर्जी ते सन वगैरे खेचतो. आता तोच पोरगा मोठा होऊन सनची एनर्जी खेचतो. मी तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा तो पोरगा सनची एनर्जी खेचताना. बोलतो तो उद्या, आता चाललाय उद्या हा, म्हणजे कुठेतरी आता बाहेर चाललाय, मी नंतर सांगेल.
काय आणशील? काय आणशील? गंगाजल ते काय करू? पी आणि पाच अरे तुमच्यासारखी मित्र आहे वेल्यांना पाप नाही कमी होणार माझी. मी अजून खरं करतो. तू तो श्रेयस ऋषभ सगळे साई भाई सँडी सारखा मित्र आहे. तेच मोठं पाप झालेलं आहे सध्याला. तर ते सांगेल थांबा तुम्हाला श्रेयसची पोरं दाखवतो. इथे गार्डनमध्ये फिरतात ते पोरं आहे ना रे. दाखवतो हे बघा हे श्रेयस पोरं फिरतात आहे. श्रेयस पोरं फिरतात आहे. बाई हे बघा हा तिसरा पोरगा. हा बघा हा ब्ल्यू डोळ्यांचा पोरगा आहे त्याचा. श्रेयस खूप शिव्या घालशील माहिती आहे. बट आता काय करणार भाई. पोरांना सांभाळून ठेव. असे फिरतात इकडे तिकडे. हे तू श्रेयसचाच पोरगा ना? हो बोलो. हां व्हेरी गुड. هكر يا جماعة لو انتبهتوا لحركاته هكر. मी काय बोलतो अजून एका मेंबरला ॲड केलेलं आहे गार्डनमध्ये सध्याला. तर त्याला पण बोलवलं आहे. तर काय प्रतीक किती वर्षांनी भेटतो आपण? 4 5 6 7 किती वर्ष मोबाईल किती काय माहिती बाई. तो पार्थ पण बोंबलतोय. अरे माझं कसं माहिती का, मी या लोकांना रात्री मेसेज करून स्वतःहून बोलतो की सकाळी भेटूया आपण गार्डनला जाऊया वगैरे राऊंड मारूया. आणि सकाळी काय माहिती नाही मला काय होतं पण फोन उचलत नाही रे. म्हणजे फोन उठत नाही माझा सकाळी. आणि मी फोन स्विच ऑफ ठेवतो बेसिकली. एअरप्लेन मोडवर टाकून झोपतो. आणि बिचारे साधी भोळी माणसं 11 मिस कॉल करतात आणि बिचारे मला नंतर गिल्टी फील करतात. प्रतीक पण आता मगाशी 8 वाजता उठणार होता. नंतर मी त्याला फोन केला तर बोलतो 8:30 झाले 9ला येतो मी. तर काय बरं वाटलं प्रतीकला भेटणार. बघा हा प्रतीक आहे. थोडा कसा लेफ्ट अँगल राईट अँगल देतो. ते प्रतीकचा एवढाच चेहरा दाखवतोय कारण की तो आपण त्याला सेन्सर नाही करू शकत. तर म्हणून मी तेवढाच चेहरा दाखवला त्याला. तेच आता काय आज बरं वाटतं जरा गार्डनमध्ये. सध्याला वातावरण कमी आहे. म्हातारे कमी आहेत जास्त म्हणजे स्पेशली. बाकी काय झोपलेत सगळे. नाही अरे मगाशी कांद्यापोहे कार्यक्रम चालू होता तिकडे माहिती का. सगळे तिकडे तुटून पडलेले. तर तेच आता पडतं. उद्या पण भेटू बघू आपण प्रतीक. उद्या फोन नसेल स्विच ऑफ माझा. होप्सो माणूस ठेवतो मी फोन अलार्म हे करायला. म्हणजे अलार्म नॉट एअरप्लेन मोड काढायला. काय करणार झोपत एवढी येते सकाळी. मी ह्याला पार्थला पण सांगितलेलं. पार्थचा आणि माझं फिक्स होतं पण मी अलार्मला 7 अलार्म लावलेत. अलार्म नॉट अलार्म लावलेत स्पेशली उठायला. तेव्हा जाऊन कुठे मम्मीने उठवला मला. मम्मी उठलो त्यात पण मम्मीने शिव्या घातल्यात की तुझा अलार्म स्वतः बंद करत जा आम्हाला उठायला लागतं. तर तेच बाकी काय नाही. रिस्पॉन्सिबल बना माणसानं नाही तर आमच्यासारखे व्हाल स्पेशली माझ्यासारखे. तेच सांगेल. चला आता मी प्रतीकसोबत जरा भेटतो. एवढ्या वर्षांनी भेटला मित्र माझा. बाकी थोडा गप्पा मारून दे तुमच्यासोबत. काय नंतर बोलतो मी. आपल्याला जिम लावून जायचं मग तिकडे आपण बोलू थोडं वेळ. चलो भेटू आता पुढे. जरा कंटिन्यू एंडपर्यंत मी परत एकदा बोललो. जो कांड झाला आहे मी तुम्हाला एंडला सांगेल. तर तोपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. आता हा व्हिडिओ मराठीत बनतो आहे मला माहिती आहे. कसं आहे एवढ्या दिवसांनी एवढ्या महिन्यांनी मी परत व्हिडिओज चालू केले बनवायला. तर माझी इच्छा होती की नाही मराठीत मी बनवावं. उद्यापासून येईल. आपले हिंदी व्हिडिओ पण उद्यापासून चालू होणार आहेत. तर त्या काही टेन्शन नाही. आपल्याला काय तुम्हाला माहिती हिंदी मराठी मिक्स आपण बोलतो सगळ्यांना समजतं. आणि मी मराठी तरी बोलतो तरी आपल्या हिंदी ऑडियन्सला किंवा हिंदी भावांना समजतं की मी काय बोलतो आहे. सो मेन काय तुमचं भावना पोचली पाहिजे आहे की नाही. बरोबर आहे पॉईंट आहे. जसं प्रतीकची भावना आता पोचतो जाम शिवाय घालतो मनात मला. तर ते दोघांची भावना पोचते माझ्या मनात. तेच आता काय भेटू आता पुढे. चला कंटिन्यू. आता मी जिममध्ये आलो आहे. मी तुम्हाला म्हणजे सांगतो थोडं ॲक्च्युली आज फीवर आहे मला म्हणजे दुपारपासून. बट जिम नाही मिस करणार आहे मी काही असेल ते. एंडिंगला तो कांड सांगेल काय झालं. बट सध्या आता जरा जिममध्ये आज जाऊन बोलू ठीक आहे. सो आता मी आलेलो आहे जिममध्ये. तर तेच सध्याला लाईक थोडं फीवर वगैरे आहे. थोडं म्हणजे जास्तच आहे. आवाज येत असेल सर्दी वगैरे आहे थोडी. बट जिमला जाऊन येतो बोललो. परत अजून घरात बसून खूप वीकसारखं फील ना. तर तेच जिम नका सोडू. जिम करत राहतो मी लोक पण म्हणजे प्रत्येकाच्या बॉडी कंडिशनवर हिशोब आहे. बट मला जमतं. सो तेच बाकी काय तर संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू करू कारण की ते फोन वगैरे थोडा अलाव नाही ना. तर मी स्वतः पर्सनली पण अवॉइड करतो फोन जिममध्ये की उगाच नको म्हणजे. तर तेच तर एवढंच बोलायचं होतं की ब्लॉग एंडपर्यंत बघा. थोडी आता एनर्जी लूज झालेली आहे. पण संध्याकाळी परत आपण जरा रिफ्यूल करू एनर्जीला.
सध्याला तेच आहे भाई. डोकं खूप जड होतं फिवरमध्ये. मसल इंजुरी झालेली चालेल, म्हणजे जी झाली आहे मला आधीच बॅकला. बट हे फिवर आणि सर्दी खरोखर कोणाला नको होते, कॉज त्याच्याने खूप हेडेक होतं. म्हणजे तुम्ही काय करायची इच्छाच होत नाही तुम्हाला. तेच चलो आता मी थोडं जिम बिम करतो, नंतर मग झाल्यावर तुम्हाला एकदा भेटतो. मग बघा पार्थ आला आहे जसं बोललेलं मग अशी बघ ना इच्छड बघ. तर तेच दिवसातून किती वेळा बरोबर आहे भाई, दाखवायचं तुला. TRP येणार ना तो. ते तर माहिती, ते बरोबर बोलतोय तू. याला बघून नाही ना TRP, ते माझी ऑडियन्स मलाच बघून TRP येईल. हां कोणीतरी वाटतं भाई खूप आहे असं काही म्हणजे तसं नाही, तसं आयडिया नका घेऊ. पण ऑडियन्स आहे आपल्याकडे टचूड, बट एकदम एकनिष्ठ ऑडियन्स आहे भाई. गट नाही बदलत आमची ऑडियन्स. तर तेच आता काय इथे खूप आवाज येतो आहे मला माहिती आहे. तुला जरा बॅकबिक ठेवतो आणि मग नंतर आम्ही बघू आता कुठे जायचं तिथे. सो तुम्हाला तो कांड पण सांगायचा ना, तर त्यासाठी एंडिंगपर्यंत राहतो कांड ऐकासाठी. नमस्कार, परत एकदा भेटतो. ॲक्च्युली मी 2 दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे टेक्निकली झालेलं असं जिममध्ये तुम्ही बघितलं मला फिवर वगैरे होतं. त्यानंतर मी फुल म्हणजे काय बोलतात त्याला, फुल डे म्हणजे थोडं हवा ठूस होती माझी. आणि नंतर मग माझे ते बोलू ना कांड वगैरे, ॲक्च्युली ते स्टिचेस पडलेले आणि ते आता रिकवर झाले. तो टॉपिक नंतर सांगेल कशामुळे पडलेले. बट 1 हफ्ता मी जिम अवॉइड केलेलं आणि मग त्यामुळे मला लगेच स्टिचेस जेव्हा काढले त्याच्या लगेच नेक्स्ट डे मला जिमला जायला लागलं, कारण की मला जमलं नाही घरी बसून. तर तेच म्हणजे होता तो कांड. ॲक्च्युली खूप ब्लड लॉस वगैरे झालं, स्टिचेस पडले. तर तेच आता मी हा व्लॉग एंड करतो इथेच या मोमेंटला. आणि आपले आता व्लॉग्स कंटिन्यू राहणार आहे. तर सगळे आता बाय बोलणार आहे. बोला 12 स्टिचेस लगे 12 स्टिचेस. तुला नाही बोलायचं आहे लवकर का लाजतोस? तुझे नहीं बोलना है, तो दिख ही नहीं रही हूँ आ जा पीछे. पीछे काय पाहू. हाँ मैं पकड़ रहा टॉर्च. इथे लाईटची कमी म्हणून टॉर्च यूज करतो. चल ना.